मागील अनेक दिवसांपासून कोल्हापुरातल्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी चांगलेच आक्रमक झालेत। नेटकऱ्यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलंय। मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक पोस्टवर मागील काही दिवसांपासून विशाळगड मुक्ती संदर्भातल्या कमेंटचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनीही विशाळगड मुक्ती मोहिमेची आयोजन केलंय। यावर हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या आक्षेपामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा तापताना दिसतोय। 13 जुलैला सगळे शिवभक्त हे विशाळगडला जाणार। सर्व शिवभक्त 13 तारखेला विशाळगडला जाणार। माझ्या सकट प्रशासन ठरवून दे। आम्हाला विचारायचं सरकारला, आम्हाला विचारायचं मुख्यमंत्र्यांना, आम्हाला विचारायचं उपमुख्यमंत्र्यांना, आम्हाला विचारायचं दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना, काय केले तुम्ही 1.5 वर्ष। आता शिवभक्त थांबू शकत नाही, ही आमची भूमिका आहे। अचानक गेल्या वर्षी ते रायगडावरती मला वाटतं म्हटले की विशाळगडावरती की गेल्या 15 वर्षापासून एवढं इथं अतिक्रमण फोपावलंय, याचा मला धक्का बसला। मग याचा अर्थ काय, म्हणजे तुमचं गड किल्ल्यांच्याकडे दुर्लक्ष आहे का? म्हणजे 6 वर्ष खासदार होते, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना या ठिकाणी अशा पद्धतीने मला धक्का बसला। म्हणजे नेमकं काय बसलं? मग ह्याच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतात काय? विशाळगड हा इतका महत्त्वाचा किल्ला असताना आणि तो राज्य संरक्षित स्मारक झालेला किल्ला आहे, म्हणजे तो राज्याच्या पुरातत्व खात्याच्या मालकीचा किल्ला आहे। कारण तिथं काही करायचं असेल तर त्यांची परवानगी घ्यायला लागते। पण दुर्दैवानं गेली अनेक दशकं, मी म्हणतोय 1, 2, 3, 4 वर्ष नाही, गेली अनेक दशकं विशाळगडावरच्या बेकायदेशीर बांधकामाबद्दल, तिथं होणाऱ्या त्या कोंबडं कापणं आणि तिथं जी घाण दुर्गंधी जी पसरलेली असते याच्याबद्दल अनेक संस्था संघटना वारंवार प्रयत्न करत असतात, पण याकडं शासन गांभीर्यानं बघत नाही।